मंडळी, मी अनिकेत जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मी आपल्या चॅनलवरती. मी पनलीकर. जय शिवराय मंडळी. रक्षाबंधनाच्या दिवशी मी अंधेरीला गेलो होतो माझ्या आत्याकडे. जसे गेल्या वर्षी मी ब्लॉग बनवला होता रक्षाबंधनाचा. यावर्षी काही ब्लॉग बनवायला भेटला नाही कारण कामावरून लेट गेलो तिकडे आत्याकडे आणि रात्रीच्या टायमाला ब्लॉग काय बनवणार. आणि त्या निमित्ताने मी शॉर्ट व्हिडिओ बनवली की एक आठवण आपल्याकडे राहावी. शॉर्ट व्हिडिओ म्हणून बनवली. आत्या भावानं रक्षाबंधन करतच होती, तेवढ्यात पोचलोच होतो जस्ट मी. आणि बोललो शूट करूया थोडंसं, काही आठवण राहील म्हणून. तसं काही शूट केलेलं आहे मी आणि खूप मजा आली. आम्ही सर्व भाऊबंद पण गेलो होतो. आत्याचं राखी बांधून झाल्याच्या नंतर आमची बारी होती बसायची भाऊबंधवांची. आणि आमची छोटी बहीणची लाडकी बहीण आहे जागो, ती फुल संध्याकाळपासून तयारीला लागली होती. मम्मीलासुद्धा जेवणामध्ये मदत करत होती, म्हणजे माझ्या काकीला आणि आत्यालासुद्धा ती मदत करत होती. आणि फुल नटून तयार झाली होती. आणि अशी ती जशी पोज देऊन बसली होती की मी तिचा फोटो काढेन म्हणून, नाही तर मी तिचा व्हिडिओ काढत होतो, एक ब्लॉग बनवत होतो. आणि तिने आम्हाला राखी बांधायला सुरुवात केली. रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालूच असताना भाऊ राहायला मध्येच तो रक्षाबंधनाचं गाणं आठवलं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळ येते भाऊ राया. असं काय नाही काय तो ॲक्टिंग करत होता. तसंच आमची ही बहीण नेहा, तिनेसुद्धा आम्हाला ओवाळायला सुरुवात केली. तिचंसुद्धा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही सर्व जेवायला बसलो. जेवून झाल्याच्या नंतर आम्ही सर्व ॲक्च्युली खूप गप्पा मारल्या, मजा मस्ती झाले, फोटोसुद्धा काढले. आणि आम्हाला निघता खूप लेट झालं म्हणून रात्रीचं काही मी शूट करूच शकलो नाही, कारण निघतानाच आम्हाला 11:30 पावणे 12 झाले. त्याच्यामुळे मी काही शूट केलं. जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता सध्या गणपतीला गावी जायचंच आहे, तर गावचे व्हिडिओ येतीलच. किंवा आता दहीहंडी उत्सव आहे तर दहीहंडीचेसुद्धा ब्लॉग येतीलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब नक्की.